श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण गीतेमधला या अध्यायातला 29वा श्लोक पाहणार आहोत. प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् अकृत्स्नविदो मंदान् कृत्स्नवित् न विचालयेत्. प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् अकृत्स्नविदो मंदान् कृत्स्नवित् न विचालयेत्. प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् अकृत्स्नविदो मंदान् कृत्स्नवित् न विचालयेत्. आता याचा अर्थ आपण बघूया. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मामध्ये पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मामध्येच मग्न होतात, आसक्त होतात. पण असं कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचाच अभाव असल्यामुळे त्यांचं कर्म जरी कनिष्ठ असलं तरी ज्ञानीजनांनी मात्र त्यांना विचलित करू नये. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, मायेच्या या शरीर आणि इंद्रियांच्या विकारांनी मूढ झालेले, मूर्ख ठरलेले अज्ञानी जीव कर्माच्या हालचालीमध्ये आसक्त होतात आणि ते शरीर आणि इंद्रियांना सुख मिळेल अशीच कर्मे करतात. आणि ती सर्व कर्मे फलप्राप्तीच्या दृष्टीनेच, इंद्रिय सुख मिळावं, विषय भोग मिळावे या हेतूनेच ते करतात आणि असाच त्यांचा आविर्भाव असतो. अशा या अज्ञानी, असर्वज्ञ, अनात्मज्ञ, मंदबुद्धी असणाऱ्या लोकांचा बुद्धिभेद इतर लोकांनी, ज्ञानी माणसांनी अजिबात करू नये. आणि त्यांच्या मनामध्ये जी काही फळाविषयीची श्रद्धा आहे आणि फलप्राप्तीसाठीच आम्ही कर्म करतो हा जो भाव आहे, या श्रद्धेपासून आणि या भावापासून त्यांना ढळवू नये असं भगवान श्रीकृष्ण इथे स्पष्टपणे ज्ञानी माणसांसाठी सूचना करतात. आता यावर बोलताना ज्ञानेश्वर महाराज 184व्या ओवीमध्ये म्हणतात, येथ कर्मी तोची लिंपे, जो गुण संभ्रमे घेपे, प्रकृतीचेनी आटोपे वर्ततू असे. गुणांचं इतकं सामर्थ्य आहे, गुणांचा हा प्रभाव आहे आणि म्हणून तो अशा माणसांवर पडतो. अज्ञानी माणसं या गुणांच्या प्रभावाखालीच कर्म करण्यामध्ये गुंतून पडतात. प्रकृती त्यांचा ताबा घेते, गुण त्यांचा ताबा घेतात. मग त्याला त्यातून बाहेर पडता येत नाही आणि त्याच्या वाट्याला आलेली ती कर्म त्याला निमूटपणे करावी लागतात. पुढच्या ओवीमध्ये म्हणतायत, इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे, ते परकर्म बलात्कारे आपादी जो. इंद्रिये ही 3 गुणांपासून बनलेली असल्यामुळे
गुणांचा प्रभाव हा इंद्रियांवर पडतोच पडतो. त्या गुणांना आणि त्या विषयांना इंद्रिये बळी पडतातच पडतात. पण इंद्रिय एकदा का वश झाली की अशा माणसांचं मन त्यामध्ये गुंततं आणि मग त्यांना अधिकच त्रास होतो. आता आपण गीतेमधला या अध्यायातला 30वा श्लोक बघूया. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. म्हणून हे अर्जुना, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तू तुझी सर्व कर्मे समर्पित करून कुठल्याही लाभाची, कुठल्याही फळाची इच्छा न करता, कोणत्याही प्रकारे स्वामित्वाचा दावा न करता आळसविरहित होऊन तू आता युद्ध करायला सज्ज हो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, नित्य नैमित्तिक आदी सर्व कर्मे ही विवेकबुद्धीने मी करता, मी अंतर्यामी आहे असं समजून तू नोकराप्रमाणे माझ्यासाठी ही कर्मे करतो आहेस आणि मालकी हक्क मात्र माझा आहे अशा भावनेने तू कर्म करावीस आणि ती केलेली कर्मे मला अर्पण करून फळाची कुठल्याही प्रकारे आशा मनामध्ये न धरता देह पुत्र आदीविषयी ममत्वाने रहित होऊन, आशा विरहित होऊन, फलाशा सोडून, अपेक्षा सोडून, ममता विरहित होऊन, शोक विरहित होऊन तू आता युद्ध करण्यासाठी सज्ज हो. यावर ज्ञानेश्वर महाराज 186व्या ओवीमध्ये भाष्य करतायत. ते म्हणतात, तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. सगळी जी काही उचित कर्म आहेत त्या कर्मांचं तू आचरण कर आणि शेवटी ती सगळी कर्म मलाच अर्पण कर. तुझ्या चित्तवृत्ती त्यावेळेला तू आत्मस्वरूपामध्ये ठेव. याचा अर्थच असा की आपल्या प्रत्येकाला कर्म हे करावंच लागणार आहे, परंतु कर्म करायचं आणि ते भगवंताला अर्पण करायचं अशी आपली चित्तवृत्ती आत्मस्वरूपामध्ये आपल्याला ठेवता आली पाहिजे. तुझी सर्व कर्मे मला अर्पण कर असं भगवान सांगतात. याला कारण असं आहे की या विश्वव्यवस्थेमध्ये आपण एक अत्यंत लहानसे भाग आहोत. त्यामुळे या संपूर्ण विश्वाच्या व्यवस्थेमध्ये, रचनेमध्ये केव्हा काय घडणार आहे, कुठे काय घडणार आहे, या सगळ्या गोष्टी भगवंत ठरवत असतात. त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे आणि त्यांच्या व्यापक दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी ठरवत असतात. मी त्यामध्ये काहीच करत नाही असा आपला भाव असला पाहिजे.
जे काही घडतं आहे त्याचा व्यापक दृष्टीने विचार करून आपण या सगळ्या भगवंत निर्मित घटना आहेत, भगवंताच्या इच्छेप्रमाणे या सगळ्या गोष्टी घडून येत आहेत, असा जर आपण मनामध्ये विचार केला की आपल्याला कुठल्याही प्रकारच्या सुखदुःखाचा त्रास होत नाही. जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी घडतात की त्या का घडल्या हे काही आपल्याला सांगता येत नाही. त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील. मग या विश्वामध्ये जर या अशा अनंत घटना घडत असतात तर त्या विश्वाच्या मानाने मी एक अत्यंत छोटासा लहानसा भाग आहे आणि म्हणून माझ्या वाट्याला आलेलं कर्म मी अत्यंत योग्य पद्धतीने केलं पाहिजे किंवा करणार आहे असा आपला निर्धार असला पाहिजे, असा विचार असला पाहिजे. आणि हाच गीतेचा गाभा आहे. आपण या गोष्टींचा जर विचार करू शकत नसू तर दुसरा मार्ग असा आहे की आपण एखाद्या सत्पुरुषांच्या चरणावर डोकं ठेवावं आणि त्यांना म्हणावं, तुम्ही माझे मालक आहात, तुम्ही माझे सद्गुरू आहात, तुम्ही जसं सांगाल तसं मी करीन. तुम्हाला माझ्याकडून जे काही करून घ्यायचं आहे ते मी करीन. असं म्हणून आपण आपल्या स्वतःला त्यांच्या चरणावर स्वाधीन करून टाकावं. मी जे काही करतो आहे ते तुमच्यासाठी करतो आहे आणि तुमच्या इच्छेप्रमाणे करतो आहे. मी केवळ कळसूत्री बाहुलीसारखा आहे. आपणच मला नाचवणारे आहात आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याकडून कर्म करून घ्याल त्या प्रकारचं कर्म मी करत राहीन. तुम्ही ज्या अवस्थेमध्ये मला ठेवाल त्या अवस्थेमध्ये मी राहीन, असं आपण सतत समजलं पाहिजे. आणि आपण आपल्या गुरूंना शरण गेलं पाहिजे. त्यांच्या चरणावर आपण आपल्यातलं सर्व काही झोकून दिलं पाहिजे. परंतु यामध्ये अडचण अशी आहे की तू जे जे काही करतोस ते माझ्या कल्याणाचंच आहे, हिताचंच आहे, सुखाचंच आहे, हे मात्र आपल्याला पटणं फार अवघड असतं. समजा आपला मुलगा नापास झाला तर काय आपण असं म्हणणार आहोत का गुरूंना, बरं झालं गुरु तुम्ही माझ्या मुलाला नापास केलं म्हणून? किंवा समजा आपला हातातोंडाशी आलेला मुलगा मेला, आपण काही गुरूंना म्हणणार आहोत का देवा तुम्ही हे बरं केलं म्हणून? म्हणजे अशा जरी टोकाच्या किंवा अत्यंत दुःखदायक घटना जरी घडल्या तरी किंबहुना ते माझ्या कल्याणाचंच आहे, माझ्या हिताचंच आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. परंतु ते तोंडाने मात्र बोलून दाखवता कामा नये. कारण असं जर आपण बोलायला लागलो तर लोक आपल्याला वेडा म्हणतील. अरे या माणसाला काही वेड लागलं आहे का? आपला मुलगा नापास झाला आहे आणि हा म्हणतोय महाराज तुम्ही बरं केलं, त्याला नापास केलं. किंवा आपला तरुण हातातोंडाशी आलेला मुलगा मेला आणि हा खुशाल म्हणतोय महाराज तुम्ही बरं झालं माझ्या मुलाला मारलं. असं तोंडाने मात्र बोलून दाखवायचं नसतं. परंतु गुरु जे काही करतात, सत्पुरुष जे काही करतात ते माझ्या कल्याणाचं आणि हिताचंच करतात, हा भाव मात्र पक्का असला पाहिजे, दृढ असला पाहिजे. एकदा भाऊसाहेब महाराजांना म्हणाले, महाराजांना सगळ्या गोष्टी शक्य आहेत परंतु एक गोष्ट मात्र अशक्य आहे आणि ती म्हणजे महाराज कधीही कुणाचंही वाईट करणार नाहीत, कधीही कुणाचं अहित करणार नाहीत. हा जो भाऊसाहेबांचा महाराजांविषयीचा दृढ विश्वास होता तो आपण शिकला पाहिजे. आपलाही दृढ विश्वास
त्या पद्धतीने आपल्या गुरूंवर महाराजांवर असला पाहिजे. एकदा भाऊसाहेब गोंदवल्याला गेले आणि त्यांनी महाराजांच्या चरणावर आपलं डोकं ठेवलं. महाराज त्यांना म्हणाले, भाऊसाहेब, तुमची सगळी मुले आता माझी. महाराजांच्या या एका वाक्यावर भाऊसाहेबांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास ठेवला की त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे ज्या काही घटना घडल्या, त्या चांगल्या असोत किंवा वाईट असोत, त्या प्रत्येक घटनेमध्ये महाराजांची मुलं आहेत आणि ते त्यांचं योग्य प्रकारेच कल्याण करतील, हा भाव भाऊसाहेबांनी ठेवला. त्यानंतर कधीही ही मुलं माझी आहेत असा भाव त्यांनी आपल्या मनामध्ये येऊ दिला नाही. ते नेहमी म्हणत असत, ही मुलं आता महाराजांची आहेत, मी त्यांच्यावर सोपवलेलं आहे आणि महाराज यांचं नक्की कल्याणच करतील. असं आपण शिकलं पाहिजे. अन्यथा अशा उदाहरणातून किंवा अशा घटनातून आपण जर काहीच शिकलो नाही तर हे सगळं वायाच गेलं म्हणायचं नाही का? गोपाल कृष्ण भगवान की जय.